नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आणि काय सकाळी वॉचमॅन काकाचं मोबाईल जमा करण्याचं काम चालू होतं. कंपनीत मोबाईल अलाउड नाही. एकतर मला लेट झाला होता. पहिल्यांदा आल्यानंतर मी पंचिंग केली आणि त्यानंतर मलाही मोबाईल अलाउड आहे, कारण की नोटीस लावलेली आहे. सिनियर स्टाफचे नाव खाली बघू शकता, लास्टला शंकर नाव माझं. आम्हाला सिनियर लोक, काही सिनियरना मोबाईल अलाउड आहे. त्यानंतर म्हटलं चला आता कामाचं बघूयात काय. मी निघालो होतो तेवढ्यात आमच्या कार्यकर्त्यांनी बॅक साईडनं आवाज दिला, पांडा तुम्ही बघू शकता, हा बघा येतोय बॅकसाईडला. हा, त्याला म्हटलं तर तू शांत बस, मला एक तर लेट झालता, खूप काम आहेत. हे बोर मशीन आलेलं आहे आर्थिंगच्या होलसाठी, हे बघू शकता. एक त्यांचे 2 कार्यकर्ते जेवण करत होते. म्हटलं आता बहुतेक यांना वेळ लागेलच, कारण की आता त्यांना पॉईंट पण दाखवायचे होते. एक पॉईंट त्यांना तिकडला दाखवला होता आणि 4 पॉईंट होते बाकी. यांचं मशीनचं जोडण्याचं काम चालू होतं. सर म्हटले होते लवकर जा आणि त्यांना ह्यात सगळे पॉईंट दाखव, कारण की सरांनी अगोदर सांगितलं होते या पॉईंटला अर्थिंगचे होल घ्यायचे आहेत. मग मी वेट करत होतो. हा पहिला पॉईंट आहे, या ठिकाणी अर्थिंगचं होलचं काम चालू आहे. आता 20 फूट अर्थिंगचं होलचं काम चालू आहे. मग मी थांबलो होतो बघत. म्हटलं आता ह्यांचं हे झालं की त्याच्यानंतर पुढले पण पॉईंट आहे ते दाखवायचे. हे आपले सिक्युरिटी ते पण बघत होते. त्यांना बाकीचे पॉईंट पण मी दाखवले होते. म्हटलं आता जरा धूळ पण येत होती, म्हटलं जरा जवळ जाऊन बघावं. ते धुळीमुळं मी जात नव्हतो जवळ, तरी म्हटलं नाही आता जायलाच पाहिजे. मी थोड्या वेळ आधी लांब थांबलो, विचार केला जाऊ का नाही, म्हटलं आता जातो जरा पुढं. त्याच्यानंतर गेलो मी पुढं बघण्यासाठी, म्हणजे त्यात मशीनचे कसं प्रोसेसिंग चालू आहे काय नाही कसं, थोडी मजा येते ना असं मशीनचं काही तर बघताय. नाही म्हटलं, नंतर खूप धूळ पण येत होती, नको म्हटलं आपलं लांब जाऊ थांबलेलं बरं. ते काम झालं बोरिंगचं. मग नंतर मावशीला म्हटलं, मावशी नळी जोडून पाण्याने ही सगळी जागा स्वच्छ करून घ्या, कारण की सर आल्यानंतर म्हणतील हे क्लिनिंग केलेलं नाही का. मावशी पण व्यवस्थित स्वच्छ करत होत्या ती जागा, आणि त्यांचं क्लिनिंगचं काम व्यवस्थितरित्या चालू होतं. आणि त्याच्यानंतर काय म्हटलं आता पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेवढ्याच पावसाची सुरुवात झाली. पाऊस एकदम जबरदस्त चालू होता. भारी वाटत होतं यार, खरंच असं वाटतं की आता जावं आणि पावसात भिजावं. म्हटलं आता परत भिजल्यानंतर काय, पाऊस बंद झाल्यावर बाहेर आलो मी. भारी लोकेशन वाटत होतं, एकदम भारी. पावसाचं बंद झाल्यानंतर जे पाण्याचा आवाज येत होता ना, तो व्ह्यू बघण्यासाठी मी फोन कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करत होतो. मित्रांनो, तुम्हाला अशीच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनच्या नोटिफिकेशनला ऑल करा. आणि बाय मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ भेटू.